आजकाल गुन्हेगारी जगतातून अशा काही धक्कादायक घटना समोर येत आहेत ज्या ऐकून माणुसकीवरचा विश्वास उडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। विशेषतः लग्न ठरलेल्या किंवा होणाऱ्या पतीला अत्यंत क्रूरपणे संपवण्याच्या प्रवृत्तीने संपूर्ण समाजाला विचार करायला लावलाय। काही दिवसांपूर्वीच पुण्यातील सिया गोयलची घटना संपूर्ण देशात चर्चिली जात असताना त्याही आधी सोनमचं प्रकरण, काल परवा ऐरोलीत उघडकीस आलेलं सुनीता कुशवाहाचं प्रकरण, या प्रकरणांची शाई वाढत नाही तोच आता अशीच एक क्रूर घटना उघडकीस आली आहे। इथे एका तरुणीने लग्नाच्या 3 दिवस आधी आपल्या होणाऱ्या पतीला एका निर्जन ठिकाणी बोलावून घेतलं आणि तिथे आपला प्रियकर असलेल्या भाऊजीच्या मदतीने त्याचा काटा काढला। या संपूर्ण प्रकरणाचा कट, पोलिसांचा चाणाक्ष तपास आणि त्यामागील सस्पेन्स इतका भयंकर आहे की कोणत्याही चित्रपटाची कथाही यासमोर फिकी पडेल। काय आहे हे संपूर्ण प्रकरण हेच आपण या व्हिडिओत समजून घेण्याचा प्रयत्न करू। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। ही घटना झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील जमुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नीरज हाजरा या तरुणासोबत घडली आहे। नीरज हा एक अत्यंत सरळ मार्गी आणि कष्टाळू तरुण होता जो आपल्या कुटुंबाच्या चांगल्या भविष्यासाठी राजस्थानमध्ये काम करत होता। अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आणि मेहनतीनंतर आपल्या आयुष्यातील एका नव्या आणि सुंदर प्रवासाची सुरुवात करण्यासाठी म्हणजे स्वतःच्या लग्नासाठी तो अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने आपल्या गावी भिकोडीह इथे परतला होता। त्याचं लग्न 7 जुलैला होणार होतं। घरात पाहुण्यांची रेलचेल सुरू झाली होती, नातेवाईक जमा झाले होते, लग्नाचे कपडे, खरेदी आणि लगबग यामुळे संपूर्ण घरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं। पण या आनंदाच्या आणि सनई चौघड्यांच्या मागे एक भयंकर आणि काळाकुट्ट कट रचला जातोय, ज्यामध्ये त्याच्याच आयुष्याची होणारी जोडीदार सामील आहे याची पुसटशी देखील कल्पना नीरज किंवा त्याच्या निष्पाप कुटुंबाला नव्हती। 4 जुलै रोजी अचानक सर्व काही बदललं। नीरजला एका ओळखीच्या व्यक्तीचा फोन कॉल येतो आणि तो लग्नापूर्वी मित्रांसोबत किंवा ओळखीच्या लोकांसोबत एक छोटीशी पार्टी करण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडतो। घरच्यांना वाटलं की लग्न जवळ आलंय, त्यामुळे तो मित्रांना भेटायला गेला असेल, परंतु रात्री उशिरापर्यंत नीरज घरी परतलाच नाही। 5 जुलैचा दिवस उजाडला तरीही नीरजचा कोणताही पत्ता नव्हता। त्याचा मोबाईल फोनही बंद येत होता। जेव्हा एक तरुण आपल्या लग्नाच्या अवघ्या 2 दिवस आधी घरातून अचानक निघून जातो आणि त्याचा संपर्क तुटतो, तेव्हा कुटुंबाची काय अवस्था झाली असेल याची आपण केवळ कल्पना करू शकतो। घरच्यांनी त्याची सर्वत्र शोधाशोध केली, त्याच्या मित्रांना फोन केले, नातेवाईकांकडे चौकशी केली, पण नीरज जणू हवेत नाहीसा झाला होता। अखेर हताश आणि घाबरलेल्या कुटुंबाने पोलिसात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। लग्नाच्या घरात आता आनंदाऐवजी चिंतेचं, भीतीचं आणि संशयाचं दाट सावट पसरलं होतं। पोलिसांनी गुन्हा नोंदवून नीरजचा शोध सुरू केला खरा, पण त्यांच्या हाती कोणताच धागादोरा नव्हता। पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत असतानाच शेजारील राज्य बिहारमधील जमुई जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या बिचकोरवा जंगलातून एक अत्यंत धक्कादायक बातमी आली। जंगलातील एका निर्जन आणि सुनसान ठिकाणी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला होता। बिहार पोलिसांनी तातडीने झारखंड पोलिसांशी संपर्क साधला। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जेव्हा मृतदेहाची पाहणी केली आणि घरच्यांना बोलावून ओळख पटवली, तेव्हा तो मृतदेह दुसरा कोणाचा नसून बेपत्ता झालेल्या नीरज हाजराचाच होता हे सिद्ध झालं। नीरजचा असा करुण आणि भीषण अंत पाहून त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आणि अनेक प्रश्न निर्माण झाले की ज्या नीरजचं कोणाशीही वैर नव्हतं, जो काही दिवसांपूर्वीच राजस्थानहून आला होता, त्याला अशा प्रकारे जंगलात कोणी आणि का संपवलं असेल? या प्रकरणाचं गूढ आता प्रचंड वाढलं होतं। पोलिसांनी या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेतलं। खोरी महुआचे अनुमंडल पोलीस अधिकारी म्हणजेच SDPO अमरेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचं एक विशेष तपास पथक तयार करण्यात आलं। सुरुवातीला हा गुन्हा कोणी केला असावा, हत्येचा हेतू काय असावा याचा कोणताही थेट पुरावा पोलिसांच्या हाती लागला नव्हता। हा एक अंधारातील तपास आहे जणू असं सगळं चाललेलं होतं। पण इथेच पोलिसांच्या चाणाक्ष आणि आधुनिक तपासाची चक्र अतिशय वेगाने फिरू लागली। पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी तांत्रिक तपासाचा म्हणजेच सायबर सेलचा आधार घेण्याचं ठरवलं। पोलिसांनी नीरजच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड म्हणजेच CDR आणि त्याचं शेवटचं लोकेशन तपासण्यास सुरुवात केली। तपासादरम्यान पोलिसांना एक अत्यंत महत्त्वाचा आणि संशयास्पद धागा सापडला। बेपत्ता होण्यापूर्वी आणि हत्या होण्याच्या काही तास आधी नीरजच्या मोबाईलवर एक ठराविक नंबरवरून वारंवार फोन आले होते आणि त्याचे लोकेशन देखील बदलत गेले होते। पोलिसांनी जेव्हा त्या नंबरची कसून चौकशी केली तेव्हा पोलिसांनाही धक्काच बसला। या संशयास्पद नंबरपैकी एक नंबर नीरजची होणारी पत्नी म्हणजेच त्याची मंगेतर उर्मिला कुमारी हिचा होता, तर दुसरा नंबर सुभाष हाजरा नावाच्या व्यक्तीचा होता। हा सुभाष दुसरा कोणी नसून उर्मिलाच्या सख्ख्या बहिणीचा नवरा म्हणजे तिचा मेहुणा होता।
पोलिसांचा संशय आता बळावला होता. एका बाजूला लग्नाची तयारी सुरू असताना होणारी पत्नी आणि तिचा मेहुणा नीरजच्या संपर्कात सतत का होते आणि नीरज बेपत्ता झाल्यापासून त्यांचे वर्तन कसे होते या दिशेनं पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली. पोलिसांनी कोणतीही घाई न करता सर्वप्रथम संशयाच्या आधारे सुभाष हाजरा याला बिहारच्या जमुई येथून ताब्यात घेतलं. सुभाषला पोलीस ठाण्यात आणून जेव्हा पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली तेव्हा सुरुवातीला तो अत्यंत शांत होता. त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. स्वतःचा या गुन्ह्याशी किंवा नीरजच्या बेपत्ता होण्याशी काहीही संबंध नसल्याचा मोठा बनाव त्याने केला. तो पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता, पण पोलीसही कच्च्या गुरूचे चेले नव्हते. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि मानसशास्त्रीय पद्धतीने त्याची उलट तपासणी सुरू केली. जेव्हा पोलिसांनी त्याच्यासमोर तांत्रिक पुरावे, त्याचे आणि नीरजचे एकाच वेळेस एकाच ठिकाणी असलेले लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड्स पुरावे ठेवले, तेव्हा सुभाषचा तो खोटा आव एका क्षणात गळून पडला. पोलिसांच्या कडक चौकशीसमोर तो फार काळ टिकूच शकला नाही आणि अखेर त्याने पोलिसांसमोर जे सत्य उघड केलं ते ऐकून खुद्द पोलीसही चक्रावून गेले. सुभाषने पोलिसांना दिलेल्या कबुलीत सांगितलं की गेल्या 2 वर्षापासून त्याची मेहुणी म्हणजेच नीरजची होणारी पत्नी उर्मिला कुमारी हिच्यासोबत अनैतिक आणि घनिष्ठ प्रेम संबंध होते. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले होते आणि त्यांनी एकत्र राहण्याची स्वप्न पाहिली होती. दरम्यानच्या काळात उर्मिलाच्या घरच्यांनी तिचं लग्न नीरज हाजरा याच्यासोबत निश्चित केलं. जेव्हा ही गोष्ट सुभाषला समजली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला उर्मिलाचं दुसऱ्या कोणाशीही झालेलं लग्न आणि ती दुसऱ्या कोणाची झालेली अजिबातच मान्य नव्हतं. सुभाषनं उर्मिलावर हे लग्न कोणत्याही परिस्थितीत मोडण्यासाठी सतत मानसिक दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. उर्मिलानेही घरच्यांना नकार देण्याचं किंवा लग्न टाळण्याचे प्रयत्न केलेही असतील, परंतु कौटुंबिक दबाव आणि सामाजिक परिस्थितीमुळे तिला लग्न मोडणं शक्य झालं नाही. लग्नाची तारीख जसजशी जवळ येत होती तसतसा सुभाषचा संयम सुटत चालला होता आणि उर्मिलाही हतबल झाली होती. शेवटी नीरज जर या जगात राहिलाच नाही तर हे लग्न होणारच नाही आणि उर्मिला नेहमीसाठी त्याचीच राहील असा अत्यंत क्रूर, भयानक आणि अघोरी विचार सुभाषच्या मनात आला. त्याने हा विचार उर्मिला समोर मांडला आणि आश्चर्याची आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्या भावी पतीचा जीव घेण्याच्या या भयानक कटात उर्मिला देखील आनंदाने सामील झाली. त्यांनी नीरजला कायमचा आपल्या मार्गातून हटवण्याचा एक सुनियोजित आणि अचूक प्लॅन आखला, जेणेकरून कोणालाही कोणताही संशय येणार नाही. या भयानक कटाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी 4 जुलै हा दिवस निवडला. नीरज राजस्थानहून नुकताच परतल्यामुळे त्याचं लग्न अवघ्या 3 दिवसांवर आल्यामुळे तो खूप आनंदात आणि उत्साहात होता. याच आनंदाचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेण्याचं सुभाषनं ठरवलं. सुभाषनं नीरजला फोन केला आणि सांगितलं की आपण लग्नापूर्वी एक छोटीशी पार्टी करूया. नीरजला आपल्या होणाऱ्या पत्नीच्या मेहुण्यावर कोणताही संशय येण्याचं काडीचंही कारण नव्हतं, त्यामुळे तो मोठ्या विश्वासाने आणि आनंदाने सुभाषला भेटायला गेला. सुभाष नीरजला घेऊन बिहारमधील जमुई येथे गेला. तिथे त्यांनी एकत्र वेळ घालवला आणि नीरजला कशाचीही शंका येऊ दिली नाही. दुसरीकडे उर्मिलानेही आपल्या ठरलेल्या प्लॅननुसार नीरजला फोन केला आणि तिला त्याला गुपचूप भेटायचं असल्याचं सांगितलं. तिने नीरजला झारखंड आणि बिहारच्या सीमेवर असलेल्या बेला जंगलाजवळ भेटण्यासाठी बोलावलं. आपल्या होणाऱ्या पत्नीचा फोन आल्यामुळे नीरज अत्यंत उत्सुकतेने आणि आनंदाने तिने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला. त्याला वाटलं की हे एक साधं भेटीचं ठिकाण आहे, पण प्रत्यक्षात तो स्वतःच्या मृत्यूच्या सापळ्यात पाऊल ठेवत होता. नीरज बेला जंगलाजवळ पोहोचताच उर्मिला आणि सुभाष आधीपासूनच तिथे दबा धरून बसले होते. त्यांनी नीरजला विश्वासात घेतलं, त्याला काहीतरी अंमली किंवा नशा देणारे पदार्थ खायला दिले. नशेत आल्यामुळे नीरज स्वतःचा बचाव करण्याच्या किंवा प्रतिकार करण्याच्या परिस्थितीतच नव्हता. तो पूर्णपणे हतबल झाला होता. नीरजची ही अवस्था पाहताच सुभाष आणि उर्मिलाने त्यांच्यासोबत आणलेल्या धारदार चाकूने नीरजवर एकामागून एक वार करण्यास सुरुवात केली. नशेच्या अंमलामुळे नीरजला प्रतिकार करता आला नाही आणि या भीषण हल्ल्यात नीरजचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आता सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे मृतदेहाची विल्हेवाट लावणं आणि पोलिसांपासून स्वतःला वाचवणं. यासाठी देखील या जोडप्याने अत्यंत क्रूर आणि थंड डोक्याने योजना आखली होती. त्यांनी नीरजचा मृतदेह बिचकोरवा जंगलाच्या अत्यंत दाट आणि निर्जन भागात फेकून दिला. त्यांचा असा अंदाज होता की दाट जंगलातील हिंस्र आणि वन्य प्राणी मृतदेहाला खाऊन नष्ट करतील, ज्यामुळे हत्येचा कोणताही पुरावा किंवा नामोनिशाण पोलिसांच्या हाती लागणारच नाही आणि ते दोघेही कायद्याच्या कचाट्यातून वाचतील. हा संपूर्ण पुरावा नष्ट करून ते दोघेही आपापल्या घरी परतले. जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात ते वावरू लागले. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो कायद्याच्या कचाट्यातून वाचूच शकत नाही आणि निसर्ग देखील गुन्हेगाराला कधीच माफ करत नाही. कारण जंगलाच्या ठिकाणी जरी त्यांनी मृतदेह टाकलेला असला
तरी वन्य प्राण्यांनी मृतदेह नष्ट करण्यापूर्वीच तो स्थानिक लोकांच्या नजरेस पडेल हा विचार त्यांच्या डोक्यात आलाच नाही. आणि तसंच घडलं. लोकांच्या नजरेस तो मृतदेह पडला आणि पोलिसांपर्यंत माहिती पोहोचली. सुभाषच्या अटकेनंतर पोलिसांनी उर्मिला कुमारी हिचाही शोध घेऊन तिला तातडीने ताब्यात घेतलं. उर्मिलाची जेव्हा महिला पोलिसांच्या उपस्थितीत चौकशी केली गेली तेव्हा तिनेही रडत रडत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी या संपूर्ण तपासात अत्यंत वेगाने कारवाई करत हत्येसाठी वापरलेले 2 धारदार चाकू, गुन्ह्यात वापरलेली 1 स्कूटी आणि 1 मोटरसायकल जप्त केली आहे. पोलिसांनी या बहुचर्चित आणि खळबळजनक प्रकरणाचा अवघ्या काही दिवसात छडा लावला. उर्मिला आणि सुभाष या दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून ते आता तुरुंगाच्या गजाआड आपल्या कर्माची शिक्षा भोगतायत. अलीकडच्या काळात पुण्याच्या सिया गोयल प्रकरणापासून ते झारखंडच्या या उर्मिला कुमारीपर्यंतच्या घटना पाहिल्या तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की क्षणिक सुख किंवा स्वार्थासाठी स्वतःच्या होणाऱ्या पतीचा किंवा कुटुंबाचा बळी देण्यासही लोक मागे पुढे पाहत नाहीत. या घटना केवळ कौटुंबिक स्तरावरच नाही तर सामाजिक स्तरावरही एक मोठी धोक्याची घंटा आहेत. परंतु या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी ज्या प्रकारे तांत्रिक कौशल्याचा वापर करून सस्पेन्सचा पडदा बाजूला सारत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या ते खरोखरच कौतुकास्पद आहे. गुन्हेगार कितीही हुशार असला आणि त्याने कितीही अचूक कट रचला तरी तो कायद्याच्या हातापासून आणि शिक्षेपासून कधीच वाचू शकत नाही. हेच या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. एका निष्पाप नीरजला जरी आपले प्राण गमवावे लागले असले तरी त्याच्या मारेकऱ्यांना त्यांच्या कर्माची पूर्ण शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस आता पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. बाकी या वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना करता येतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.